तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आज आपण आलो आहोत बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा बस स्टँडवर। इथूनच आपल्याला जर्नी करायचा तो म्हणजे बुलढाणा ते पुणे संपूर्ण रात्रानी प्रवास। या प्रवासाचा जो अंतर आहे तो 350 ते 400 किलोमीटरचा हा प्रवास आहे आणि आपल्या बसचा जो टायमिंग आहे तो रात्री 9 वाजता। आणि ही जी गाडी आहे ती फुल बुकिंग असते, फुल पॅक चालते ही गाडी, कारण बुलढाणा आगारातून ही शेवटची सुटणारी गाडी आहे पुण्यासाठी। याच्यानंतर गाड्या लागत नाही तिकडे। या आधी जी गाडी लागते ती मलकापूर आगाराची, मलकापूर पुणे 7 वाजता गाडी लागते ती, आणि त्याच्यानंतर बुलढाणा आगाराचा रोड चालतो 9 वाजता बुलढाणा पुणे। आता तुम्ही विचार करत असाल बुलढाणा पुणे म्हटल्यावर गाडी चिखली जालना मार्गे जाणार, पण तसं नाहीये। आपण जी गाडी पकडली ती गाडी जाणार सिल्लोड मार्गे। छत्रपती संभाजीनगर पर्यंत रूट थोडासा युनिक आहे। त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे नगर आणि पुणे फायनल स्टॉप। सध्याचा जो टायमिंग झालेला आहे तो 8:15 वाजलेले। आपल्या नाईट ब्लॉगच्या व्हिडिओमध्ये आपल्याला कमेंट आली होती की भाऊ रात्रीचे व्हिडिओ दाखवू नका, कारण जास्त काय बघण्यासारखं मिळत नाही। इन्फॉर्मेटिव्ह एखाद्या पॅसेंजर किंवा आपले सबस्क्रायबर मित्र असतील त्यांच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असू शकतात। एखादी वेळेस गाडी नाही भेटली, कोणत्या गाडीने जाऊ शकतात, त्यासाठी हा ऑप्शन आपण नाईट रात्रानी ब्लॉग हा चालू केलेला आहे। जे आपले ब्लॉग येतील ते दिवसाचे पाहायला मिळेल तुम्हाला इथून पुढे। बुलढाणा बस स्टँड वरती प्रवाशांची गर्दी पाहतो मी, अक्षरशः प्रवासी इकडे खाली झालेले आहेत। सुरुवातीला आपण जो ब्लॉग बनवला होता बुलढाणाचा तो म्हणजे पंढरपूर बुलढाणा, त्याच्यानंतर नाशिकवरून बुलढाणा, आणि बुलढाण्याचे मला वाटतं मोजकेच असं ब्लॉग बनवले। बुलढाणा बस स्टँडच्या आतील दृश्य पाहू शकता, अशा प्रकारचे दृश्य आहे। 9:15 वाजताचे या ठिकाणी नियंत्रित कक्ष आहे, स्थानक प्रमुख म्हणून इथे छोटीशी लॉबी आहे, पलीकडे उपहार गृह, एसटीचं कॅन्टीन आहे, आणि त्याच्या पलीकडे बाथरूमची व्यवस्था आहे। आता ते 9ला 8लाच बंद केले ते बाथरूम। तर अशा प्रकारचे कॅन्टीन आहे एसटीच्या। चला मित्रांनो, बस लागली आपल्याला। लाइटिंग बेटिंग तर खतरनाक आहे। हा योगायोग आहे, म्हणजे पंढरपूर बुलढाणा जी आपण ब्लॉक केला होता तीच ही गाडी आहे। पंढरपूर बुलढाणा गाडी नंबर पाहतो मी MH20 GC 2836। काय मग दादा, कसं आहे? बरं आहे का? बरं आहे। कसा वाटला ब्लॉग पंढरपूर बुलढाणा? एक नंबर। तुम्ही आहे का? तुमची ड्युटी संपली? बरोबर। रोड बोर्ड बघा, बुलढाणा, दहाड, सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर, नगर, शिरूर आणि पुणे आता आपल्या गाडीचा मार्ग आहे। आणि गाडी नंबर तर तुम्हाला सांगितलं ऑलरेडी। गाडीची कंडिशन पहा, एकदम मस्त अशी गाडी आहे। काच तर बघा एकदम क्लीन। फायनली मित्रांनो आपलं रिझर्वेशन चेकिंग करता बरोबर टाइम झालेला आहे, 9:30 वाजलेले आहेत। आता गाडी हलते आपली। चला मस्तपैकी प्रवासाला सुरुवात करूया। बघूया या रोडवरचा पहिला स्टॉप कुठे येते।
आत्ता बरोबर बस आली आपले दहाड बस स्टँडला, बरोबर 10:10 पाहू शकतो एकदम छोटंच असं बस स्टँड आहे, दहाड बस स्टँड. कोणत्या जिल्ह्यामधलं आहे? कोणत्या जिल्ह्यामध्ये? बुलढाणा जिल्ह्यातलं. जालनामध्ये पहिला जिल्हा आहे तो बुलढाणा, बुलढाणा नंतर जालना, जालना नंतर छत्रपती संभाजीनगर नगर आणि पुणे. अजून पण बस स्टँडिंगमध्ये या गाडीने प्रवास करायचा विचार करत असाल, विदाऊट रिझर्वेशन तुम्ही सर्वाईव्ह करू शकता या बसमध्ये. तर सर्वाईव्ह करू शकता पण स्टँडिंग करू.
11 वाजून 11 झालेत. आपण पोहोचलो सिल्लोड बस स्टँड. पाहू शकता सिल्लोड बस स्टँडचा हा परिसर आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधले हे सिल्लोड बस स्थान आहे. बुलढाण्यापासून आपण टोटल 78 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे सिल्लोड पर्यंत. तर आता इथून गाडी जाणार ते छत्रपती संभाजीनगर. 65 किलोमीटरचं अंतर राहिलेले. बस स्टँडला गाड्या पाहू शकता. बस स्टँडला आपली गाडी सोडली ना, बाकी सगळं बस स्टँड एकदम खाली आहे आणि मुक्कामी गाडी या ठिकाणी लावलेली आहे. सिल्लोडला एक गाडी जाते, ज्या गाडीचा आपल्याला ब्लॉग बनवायचा राहिला होता. सिल्लोड रोहा, आय थिंक मला वाटतं तीच गाडी आहे. सिल्लोड रोहा. रोहावरून आपण 2-3 रूट बनवलेले आहेत. त्यातलाच एक रूट फायनल रूट राहिलेला आपला रोहा ते सिल्लोड. गाडीची कंडिशन एकदम टापटीप, अजून पण तशीच ठेवली गाडी. जी गाडी सुरुवातीला आली होती ना BS6 मध्ये, ती अशा प्रकारे आलेली, म्हणजे ज्याच्यामध्ये पेज जास्त होता. आणि केबिन पाहू शकता, केबिनमध्ये चेंजेस आहे. त्यामुळे काही ना काहीतरी प्रयत्न चालू आहे BS6 गाडी. आता आपण पोहोचलो छत्रपती संभाजीनगरमध्ये. बरोबर या ठिकाणी 12:33 झालेले. या रोडवरचे जर रोड असेल ना, एकदम सुपर. पुण्यापर्यंत तुम्हाला असंच हायवे रोड पाहायला मिळणार आहे. आपल्या गाडीचे जे तिकीट दर आहे ते 555 रुपये एवढं आपल्याला फुल तिकीट या प्रवासाच्या दरम्यान पडलेलं आहे. बुलढाणा ते पुणे. छत्रपती संभाजीनगर वरून ज्या पुण्याला जाणाऱ्या बसेस लागतात ना, फलाट क्रमांक 7 ला. एवढी गर्दी कोणत्याच फलाटला नव्हती. आता छत्रपती संभाजीनगर बस स्टँडला पाहू शकता. जबरदस्त. आणि आपल्या गाडीच्या बाजूला जी गाडी आहे, जी अकोला पुणे धुळे तुळजापूर गाडी, या गाडीचा आपण ब्लॉग बनवलेला आहे. या रूटवर आपल्याला एक घाट लागला होता, तो म्हणजे मोरदाडी घाट. आणि आतापर्यंत जेवढे पण आपले रूट कम्प्लीट झालेले पाहून घ्या. बुलढाणा नंतर धाड, धाड नंतर सिल्लोड, सिल्लोड नंतर आता छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर नगर आणि पुणे. एवढा स्टॉप आपला राहिलेला आहे. नगर बघायचे झाले तर 115 किलोमीटर अंतर आहे. आणि या रूटवरचे क्रू कुठे चेंज होत नाहीत. आपल्याला सबस्क्रायबर भेटले होते बुलढाणामध्ये, त्यांची ओळख करायची राहून गेली. भाऊ नाव काय तुमचं? विशाल माळी. अच्छा, कुठून आहे तुम्ही? मी मोताळ्याचा आहे, जिल्हा बुलढाणा. बरं बरं बरं. कसे वाटतात आपले व्हिडिओ तुम्हाला? मी तुमच्या चॅनलवरती सगळे व्हिडिओ बघत असतो, सगळा रूट वगैरे बघत असतो. तुमचे रूटचे जे व्हिडिओ आहे ते प्रवाशांसाठी खूप मदत मिळते. प्रवाशांना कोणत्या रूटवरती कशी जाते सगळी तुमच्या याच्यावर नाही का तुम्ही डिटेल्स भेटतात. खूप छान व्हिडिओ आहे. आणि सगळ्यांनी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि भाऊंना सपोर्ट करा. अरे वा वा, एक नंबर. असेच सपोर्ट करत राहा. आपण आता पुण्यापर्यंत प्रवास करतात, आपल्यासोबतच आहेत पुण्यापर्यंत. चला आता आपली गाडी निघते. छत्रपती संभाजीनगरवरून रवाना होते आता नगरसाठी.
जायचं अहिल्यादेवीनगर तारपूर बस स्टँड. आपल्यासमोर एक स्लीपर बस आहे ज्याला आपण ओव्हरटेक केलं होतं या गाडीची. कोणती गाडी? रावेर पुणे. खूप लांब पल्ल्याची गाडी आहे, स्लिपर गाडी. बुलढाणापासून नगरपर्यंत आपण जवळजवळ 250 किलोमीटरचा टप्पा पार केलेला आहे. नगर ते पुणे जे अंतर राहिले ते 122-123 किलोमीटर अंतर दाखवते. 350 ते 400 किलोमीटरच्या रेंजमधला हा प्रवास होता. रात्रानी प्रवास बुलढाणा ते पुणे. प्रवासी आहेत गाडीमध्ये, स्टँडिंग नाही तर खाली बसलेले सगळे. आता या रोडवरचा चौथा जिल्हा म्हणजे नगर जिल्हा, त्याच्यानंतर फायनल जिल्हा पुणे. तारकपूर बस स्टँड नंतर आपली बस आली आहे स्वस्तिक बस स्टँड म्हणजे पुणे बस स्टँड. ज्यावेळेस आपण आलो होतो त्यावेळेस बस स्टँडचं काम चालू होतं इथं. तर आता कम्प्लीट झालेलं आहे. इथं पाहू शकता संपूर्ण कॉन्क्रीट रोड. तर आपले काही पॅसेंजर येत आहेत त्यांना विचारूया की आत्तापर्यंत जो काही प्रवास झालेला आहे तो कसा वाटतोय. तर कसा वाटला या गाडीचा प्रवास तुम्हाला? एकदम सुखकर, आरामदायक, विश्वासू, खातरदायक हा प्रवास आहे. लालपरी सर्वांची आवडती आहे. सांगायचं म्हणजे लालपरीमध्ये बसण्याचा वैशिष्ट्य म्हणजे सपोज लोकांचा वेळेस ॲक्सिडेंट झाला तर लक्झरीमध्ये आपल्याला काहीच मिळत नाही. लालपरीमध्ये आपल्याला सर्वसामान्यांना 10 लाखाचा विमा पण मिळतो. तशी लालपरी सर्वसामान्यांची सुविधा आहे आणि ती तिथेच राहणार. आता आपण रवाना होतोय पुण्यासाठी. चला बघूया शेवटपर्यंत किती वाजता आपली बस पुण्यामध्ये पोहोचते.
फायनली मित्रांनो आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे बुलढाणा ते पुणे वाया सिल्लोड मार्गे. पाहू शकता बरोबर बस आपली जी पोहोचली शिवाजीनगर बस स्टँड. गाडी पोहोचण्याचा जो टायमिंग आहे तो 6:20 आणि आपली बस शिवाजीनगर बस स्टँडला पोहोचलेली. जवळजवळ या जर्नीसाठी आपल्याला जो वेळ लागलेला आहे तो 9 तासांचा वेळ लागलेला आहे. इकडे या प्रवासासाठी आपल्याला जे तिकीट भाडं पडलेलं आहे 555 एवढं पण तिकीट पडलेलं आहे. पहाटेच्या टायमिंगला बरेच असं गाड्या निघतात पुण्यावरून, म्हणजे पिंपरी चिंचवड असेल किंवा शिवाजीनगर बस स्टँड. तर दादांची ड्युटी संपलेली आहे, मस्त पैकी आहे. बुलढाणा आलं तर नक्कीच भेटू आपण. तर आपण इथे परतीची बस पकडलेली आहे पुणे उदगीर. या बसनं आपण परतीचा प्रवास करतोय. त्याच्या बाजूला अजून एक बस आहे पुणे उदगीर. तर चला मित्रांनो हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय.